बाई तुझा आशीर्वाद मालिकेच्या पुढील जबरदस्त ट्विस्टमध्ये प्रेक्षकांनो आपण एक आता खतरनाक ट्विस्ट पाहणार आहोत. विवान अवनीला किडनॅप करायचा प्लॅन आखतो करा, पण त्याच्याऐवजी नेमकी नमीच किडनॅप होते. पण हा सगळा नक्की मामला आहे तरी काय? आणि नमीच्या किडनॅपिंगचा आरोप आत्ता दत्ता काका लावतात ते म्हणजे दांगटांच्या पोरांवरती, आणि त्या सगळ्यांना ते जेलमध्ये पाठवतात. पण अवनी आत्या आणि दत्ता काकाला जन्माची अद्दल घडवते, नमीच्या तोंडून सत्य बाहेर काढते आणि दांगटांच्या सर्व पोरांना ती जेलमधून बाहेरसुद्धा काढते. पण अवनी हे सगळं नक्की करेल तरी कशी? यशदा पाण्या धान्या यांना जेलमधून बाहेर काढून अवनी आत्या दत्ता काकाला नक्की धडा शिकवते तरी कसा, ते आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा प्रेक्षकांनो. आणि अण्णांनी राजा अवनीला जे काही सरप्राईज दिलं तो ट्विस्ट मी आधी टाकला होता, आणि तोच ट्विस्ट नेमका आज जसाच्या तसा घडतोय प्रेक्षकांनो. जर हा ट्विस्ट चेंज करून दाखवला ना प्रेक्षकांनो मराठीमध्ये, तर त्या पद्धतीने पण आपण आपल्या चॅनलवरती बघूयात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप पॉईंट द्या, जेणेकरून ट्विस्ट आपल्या इतर सर्व लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील. तर बघूयात आपण आता हा ट्विस्ट. तर विवानला त्याचा अपमान इतका जिव्हारी लागलेला असतो ना, त्यात अवनीने त्याचं थोबाड फोडलेलं असतं. मग आता तो इगोइस्टिक माणूस आहे, त्याला काहीही करून अवनीला देशमानेंच्या घरी परत आणायचं असतं. त्याला अवनीला कसंही करून मिळवायचं असतं, आणि म्हणूनच तो एक एक प्लॅन आखतो, अवनीला किडनॅप करण्याचा प्लॅन. पण नेमका तोच प्लॅन त्याचा फसतो. आता त्याने गुंडांना पैसे दिलेले असतात आणि सांगितलेलं असतं की दांगटांच्या घरामध्ये फक्त एकच मुलगी राहते, आणि विवानचं गुंडांना असं सांगणंच चुकतं आणि तिथेच त्याचा प्लॅन फसतो. तोपर्यंत अवनी तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला गेलेली असते आणि सोबत राजसुद्धा जातो. आता जेव्हा पाण्याकडून यशदाला नमीच्या लग्नाची बातमी कळते की नमीला पाहण्यासाठी पाहुणे येणार आहेत, तिच्या लग्नाची जुळवाजुळव चालू आहे, तेव्हा हा क्षण त्याच्या इतका जिव्हारी लागलेला असतो यशदाच्या, त्याला खूप वाईट वाटतं. कारण यशदाने सुद्धा नमीवरती खूप मनापासून प्रेम केलेलं असतं. आता नमीला यशदाला सोडून दुसऱ्या कुणाशी सुद्धा लग्न करायची इच्छा नसते, कारण तिने सुद्धा पूर्वीपासून फक्त यशदावरती प्रेम केलेलं असतं. आता तिला ही गोष्ट यशदाला कधी आणि कशी सांगायची हेच सुचेनासं होतं. त्यात आत्या आणि दत्ता काका आवरावर कर म्हणून तिच्या मानगुटीवरच बसलेले असतात. इकडे तोपर्यंत विवानने गुंड पाठवलेले असतात दांगटांच्या घरावरती पाळत ठेवण्यासाठी, आणि मोका साधून अवनीला त्यांना किडनॅप करायचं असतं. आत्या दत्ता काका हे तर नमीला काही जुमानतच नाहीत. तिचा यशदावरती प्रेम आहे त्यांना माहिती असतं, तरीही ते मुद्दाम एका दुसऱ्या मुलाशी तिचं लग्न लावून द्यायचं ठरवतात. आणि नमीला फक्त संधी हवी असते यशदाची भेट घेण्यासाठी, यशदाला हे सगळं सांगण्यासाठी. आत्या दत्ता काका यांनी नमीला धमकी दिलेली असते की पटापट आवरावर कर, पाहुणे यायची वेळ झाली आहे. त्यांनी नमीला आता धमकी दिलेली असते. आता तर ते नमीला ब्लॅकमेलच करते. जर का नमीने या लग्नाला होकार नाही दिला किंवा मुलगे पाहण्याच्या कार्यक्रमात जर हजर नाही झाली, तर मग ती स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करेल, आणि म्हणूनच नमीचे हात बांधलेले असतात. पण तो मुलगा येण्याआधीच नमीला आता ही गोष्ट यशदापर्यंत पोहोचवायची असते. म्हणूनच आता नमी एक संधी साधते, आणि दत्ता काका आत्या दोघांचीही नजर चुकवून ती यशदाकडे सत्य सांगायला गेलेली असते की तिला कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्या कुठल्याही मुलाशी लग्न करायचं नाही आहे. जर तिला लग्न करायचंच असेल तर ते फक्त यशासोबत. आणि नेमकाच तिथे विवानची माणसं जी आहेत ती दबा धरून बसलेली असतात. आता त्यांना नेमकी दांगटांच्या घरामध्ये एक बाई दिसते. जसं विवानने सांगितलेलं असतं की त्या घरात फक्त एकच मुलगी राहते, आणि ते तिच्यावरती झडप टाकतात अवनी समजून. आता विवानचा मूर्खपणा तिथे नडतो की विवानने अवनीचा फोटो दाखवायला पाहिजे होता. अवनी समजून ते गुंड
नमीला तिथूनच गायब करतात. तोपर्यंत आता तो मुलगा, ते पाहुणे मंडळीसुद्धा आलेले असतात. यशोदा, पाण्या हे खिडकीतून तिकडे पाहतात की तो मुलगा इतका विचित्र आणि वाईट असतो, खूप व्यसनी असतो. आणि अशा मुलाला दत्ता काका, आत्या यांनी नमीसाठी पसंत केलं. हे मात्र ना पाहिल्यानंतर यशोदाला इतकं दुखतं मनात, त्याचं पार काळीजच पिळवटून निघतं. कारण त्याचंही खरं प्रेम आहे नमीवरती. पण अचानकच नमी गायब होते. आता पाहुणे आलेत म्हटल्यानंतर आत्या ही नमीला बघायला जाते की ती तयार झाली आहे का नाही. आणि तिथेच खूप मोठा गोंधळ होतो की, कारण नमी अचानकच गायब झालेली असते. नमी झाली ती झाली गायब, झाली कुठे? आता म्हणजे पाहुण्याच्या समोर आली की नाही तोडगशी पाडायची वेळ. आत्या आणि दत्ता काका असं काही घर डोक्यावर घेतात ना. इकडे आत्याला टेन्शन आलेलं असतं की नमी अचानक कुठे गायब झाली. आणि तिकडे विवाने देशमाने कुटुंबाला सरप्राईज देण्याचा एक प्लॅन आखलेला असतो. आणि नेमकं तो सरप्राईज देतो आणि तोंडघशी पडतो तिथे. कारण अवनीच्या जागी दुसरंच कोणीतरी दिसतं. नमीच्या तोंडात पोळा कोंबून त्या गुंडांनी विवानच्या समोर हजर केलेलं असतं खरं. पण विवानने पण देशमाने कुटुंबासमोर ती मुलगी अवनी आहे की दुसरीच कोणी हे बघण्याआधीच हजर केलेलं असतं. आणि तिथेच तो असा काही तोंडावर आपटतो ना. आणि नमी काही शांत बसणारी पोरगी आहे होय, ती पण त्यांना असं काय कच्चं फाडून खाते ना. त्या विवानची तर चांगली बोलतीच बंद करते. चांगली विवानची वाट लागलेली असते हां. पण तोपर्यंत इकडे इतका मोठा तमाशा होतो ना. कारण आत्या आणि दत्ता काका या सगळ्याचा जाऊन यशालाच जाब विचारतात की आमच्या नमी कुठे आहे, आमच्या नवीला तूच गायब केलं असशील म्हणून. आणि एवढीच त्यांची तिथे जाब विचारायची नाही तर यशोदाचं थोबाड फोडण्याची मजल जाते. मग काय होते ना, पाण्या धान्या या सगळ्यांमध्ये बाचाबाची. यशोदा तिथे त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतो. पण पाण्याचा राग इतका तीव्र झालेला असतो ना की तो गप्पच बसत नाही. तो त्या दत्ता काका आणि सुले आत्याला असा काय धडा शिकवतो ना. पण तिथेच प्रेक्षकांनो हे प्रकरण एका वेगळ्याच दिशेला वळतं. आणि असं काय वातावरण पेटतं की आत्या डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्येच तक्रार करते की. काही वेळानंतर पोलीस तिथे हजर होतात यशोदाला अरेस्ट करण्यासाठी. कारण आत्या आणि दत्ता काकाने त्याच्यावरती किडनॅपिंगची केस टाकलेली असते की नमीला किडनॅप करून त्यानेच कुठेतरी ठेवले. आता पोलीस दारात उभे असतात, समोर चर्चा चालू असते. तिथे अचानकच राजा अवनी हजर होतात. आणि पोलीस अचानक का आले याचा जेव्हा त्यानं आत्या आणि दत्ता काका तिथे पोलिसांना सांगतात की हीच तर सगळी गुंडमावाली पोरं आहे ती, ज्यांनी आमच्या नमीला किडनॅप केले. एक नंबरचे माजलेले लोक आहेत ही. तिथे अण्णा पण हजर होतात. दत्ता काका तिथे पोलिसांना भडकावत असतो की एक नंबरची गुंडमावाली आहेत. यांना वाटतं की यांना कोणी विचारणारं नाही. या सगळ्यांना एकदा तुरुंगात टाकून झोडपून टाकलं ना की मग यांची बुद्धी तळावर येईल आणि मग सांगतील आमची पोरगी कुठे लपवून ठेवली आहे ते. पोलिस विचारतात की तुमच्यात यशोधन कोण आहे. तेव्हा यशोदा पुढे येतो. तिथे राजा विचारतो की नेमकं काय झालं आहे साहेब. मी मी यशोदाचा भाऊ आहे धनराज. त्यावर तिकडून आत्या आणि दत्ता काका मुद्दामच यांना टोमणे मारत असतात की साहेब यांची नावं ऐकले का, धनराज, यशोधन, धनपाल, धनेश. नुसत्या नावामध्ये धन धनाधन धन आहे. नावं म्हणजे एकदम राजघराण्यात वावरण्यासारखी आणि वागणूक एकदम भिकाऱ्यासारखी. त्यावर आता ते चौघेही दांगटांची पोरं ही दत्ता काकाच्या अंगावर जातात. अण्णा दत्ता काकाला तिथे विचारतात की दत्त्या, अरे माझ्या पोरांचे नावं ठेवायची माझं मी ठरवेन, तुला काय करायचं आहे. तुझ्याकडे कोणी सल्ला मागायला आलं होतं का. आलाय मोठा सल्ला देणारा. आता त्यांच्यातच बाचाबाची चालू होते. पोलिस त्यांना शांत बसवतात आणि ते विचारतात की तुमच्यापैकी यशोधन कोण आहे, त्याच्या विरुद्ध तक्रार आली. अवनी धक्क्याने विचारते की तक्रार आणि यशोदा विरुद्ध, पण कसली. जेव्हा पोलीस खूप मोठा बॉम्ब फोडतात की नमीला किडनॅप केल्याची तक्रार केली गेली आहे त्याच्यावरती, तेव्हा मात्र तिच्या पायाखालची जमीनच हादरते. अवनी जीव तोडून पोलिसांना सांगते की हे पूर्ण खोटं आहे साहेब, असं काहीही घडलेलं नाही आहे. तिथे पाण्या पण म्हणतात की साहेब
आमच्या यशोदा असं काहीही करत नाही, केलेलंच नाही आहे त्याने. हे आत्या आणि हा दत्ता काका आहे ना, ते मुद्दाम त्याला अडकवायला त्याच्यावरती आरोप करतायत. त्यावर आता ते पोलीस पाण्याला पण गप्प बसवतात आणि विचारतात की यशा कोण आहे. यशोदा पुढे येतो आणि तो सांगतो शांतपणे की साहेब, मी मी काहीही केलेलं नाही आहे. त्यावर आता पोलिस म्हणतात की हे बघा, तुमच्या विरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे. या सगळ्या गोष्टी स्टेशनवरती येऊनच सांगा, चला. त्यावर राजामध्ये पडतो आणि तो पोलिसांना विचारतो की साहेब, आमच्या यशोदेविरुद्ध कोणीही खोटी तक्रार दिली तर चौकशी न करता तुम्ही तसंच कसं काय घेऊन जाऊ शकता? आम्हाला माहिती आहे की आमच्या यशोदेने काहीच केलेलं नाही आहे. आणि तिथे पाण्या पण म्हणतो की सरळ सरळ धमकीच देतो की इथून आमच्या मोठ्या भावाला कुणीही घेऊन जाऊ शकत नाही. त्यावर पोलीस तिथे त्यांनाच विचारतात की घेऊन जाऊ शकत नाही म्हणजे? मी काय तुमची परवानगी मागतोय का? एका मुलीला किडनॅप केल्याचा गंभीर गुन्हा आहे. तुम्हाला माहिती आहे का हा किती गंभीर गुन्हा आहे तो? गुपचूप गाडीत बसा, चला. तिथे पाण्या नेमका आडवा येतो आणि तिथेच प्रकरण चिघळतं. पोलीस चौताळतात आणि पोलीस म्हणतात की आता तर तुझ्या भावाबद्दल कोणी बोलत नाही आहे, तुम्हा सगळ्यांवरती तक्रार केली यांनी, चला गुपचूप पोलीस स्टेशनला. आणि जबरदस्ती त्यांना गाडीत बसवून घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. त्यावर दत्ता काका सांगतो की हा धोंड्या आणि या धोंड्याची पोरं एक नंबरची गुंडच आहेत. त्यावेळेला पण माझं डोकं फोडून वरून मलाच मारायला आला होता. आणि आज तर यांनी हद्द पार केली. यांनी आमच्या नमीला किडनॅप करून ठेवलं. शेवटी पोरं तर बापाच्याच वळणावरती जाणार ना. त्यावर आत्या रडू तर पोलिसांना सांगते की हे पक्के गुंड आहेत साहेब. जोपर्यंत बाहेर आहेत ना, तोपर्यंत आमच्या कुटुंबालाच धोका आहे. यांना ना अशा कलमाखाली आतमध्ये टाका ना की ते बाहेरच नाही आलं पाहिजे. तिथे अवनी पोलिसांना धन्यासाठी विनंती करते की साहेब, अहो हा तर कॉलेजमध्ये शिकणार आहे, त्याचा या गोष्टीशी काहीही संबंध नाही आहे. सगळी चूक आत्या आणि काकांची. त्यावर पोलीस सांगतात की हे बघा मॅडम, ही किडनॅपिंगची केस आहे, खूप गंभीर बाब आहे. मुलगा जरी कॉलेजमध्ये शिकत असला ना तरीसुद्धा त्याला पोलीस स्टेशनला यावंच लागेल. अवनी जीवाच्या आकांताने त्यांना समजावण्याचा प्रयत्न करते की इथे कोणीही काहीही चूक केलेली नाही आहे. तुम्ही आम्हाला इतके प्रश्न विचारताय, आधी तुम्ही त्या मुलीला शोधण्याचा प्रयत्न करा. तीच तुम्हाला तोंडाने सांगेल की या सगळ्यांमध्ये यांचा कुणाचाच हात नाही आहे. त्यावर पोलीस सांगतात की हे बघा मॅडम, आम्ही तुमची बाजू समजून घेऊ शकतो, पण यांनी त्यांना मारायची काही गरज नव्हती. आता पाण्याने दत्ता काकावरती हात उगारलेला असतो. मग तो पण पुढे होऊन सांगतो की म्हणजे त्याने आमच्या यशोदाला मारायचं आणि आमच्या भावाला मार खाताना बघताना आम्ही काही गप्प बसायचं, म्हणून मी पण उचलला हात त्याच्यावरती. त्यावर ते पोलीस इन्स्पेक्टर अवनीला सांगतात की बघताय ना मॅडम, एकतर यांच्यावरती किडनॅपिंगचे केस आहे आणि त्यात यांनी त्यांच्यावरती हात पण उगारला आहे. आता मारामारीचा पण गुन्हा दाखल होणार. दत्ता काका आहे ना, तो पोलिसांना सांगायला लागतो की ना अजिबात सोडू नका. यांना जर सोडलं ना तर हे असंच आमच्यावरती पुन्हा तुटून पडतील, मारहाण करतील. आणि तसं पण या कुटुंबापासूनच आमच्या पोरीला जास्त धोका आहे. तिकडून पाण्या शांततेत हे प्रकरण सोडवायचं तर समोर पोलिसांच्याच त्यांना धमक्या देत सुटतो की काका लायकीत राहा. तिथे यशोदा त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो की पाण्या, ऐ राजा, शांत राहा ना तुम्ही. पोलिस जबरदस्ती त्यांना गाडीत टाकतात आणि अवनीला सांगतात की मॅडम हे बघा, तुम्हाला जे काही बोलायचं असेल ते आता पोलीस स्टेशनला येऊन बोला. अवनी इतकी घाबरलेली असते की यशोदा जाता जाता तिला धीर देतो की तुम्ही असं घाबरून जाऊ नका. अवनी इतकी रडत असते. अण्णांना ती सांगते की अण्णा, तुम्हाला कळतं आहे का, अहो तुमच्या 4ही मुलांना पोलीस घेऊन जात आहेत, तुम्ही शांत कसे काय बसू शकता? अण्णा पण म्हणतात की हे बघा सुनबाई, अहो मला पण कळत नाही हे समजा काय झालं आहे ते, आणि आता पुढं काय करायचं ते. अवनी अण्णांना विश्वासाने सांगते की मला खात्री आहे की नमिताला यशोदाने किडनॅप केलेलं नाही आहे. या सगळ्यांमध्ये या चौघांचाही हात नाही आहे. आणि राहिला प्रश्न तर राजा तर माझ्यासोबत होता.
आपल्याला सर्वात आधी नमिताचा शोध घ्यावा लागेल. तिथे अण्णा पण अवनीला धीर देतात की मला माहिती आहे, माझ्या पोरांचे संस्कार मला माहिती आहेत, त्याने काहीही केलेलं नाही आहे. अवनी म्हणते की मग मग तुम्ही शांतपणे त्यांना पोलिसांना घेऊन का जाऊ दिले? त्यांना काहीतरी करा ना. तोपर्यंत नमीने तिकडे आता त्या विवांची अशी काय हवा थैट केलेली असते ना की देशमाने कुटुंबाचे तर पार त्याने झोपच उडवलेली असते. ती त्यांना धमक्या वगैरे देते की तुम्ही गुपचूप असं मला किडनॅप करून आणलेत, म्हणजे अवनीला किडनॅप करायचा प्लॅन होता. तर हे जेव्हा नमीच्या लक्षात येतं ना, ते असा काय तिथे अकांड तांडव करते ना की विवांसोबत आता देशपांडे कुटुंबाची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते. आता तिथे चंद्रकांत देशपांडे म्हणजेच अवनीचे बाबा झाल्या चुकीबद्दल, विवांच्या हातून जी चूक झाली त्याबद्दल ते माफी मागतात. पण नमी आता त्यांची पण अशी काही खरडपट्टी काढते की अवनीचे बाबा असूनसुद्धा तिचं मन ओळखू शकले नाहीत, स्वतःच्याच मुलीला समजून घेऊ शकले नाहीत, असं बरंच काही ती सुनावते त्यांना. असे काही कान पिळते ना त्यांचे, पण थोडीच त्यांनी देशमाने कुटुंबाला फरक पडणार आहे. आणि तिथे चंद्रकांत देशमाने हे नमीला तिचं तोंड बंद ठेवायला सांगतात. सोबत महेश पण. आता विवांवरती दुसरी जबाबदारी असते की नमिताला आणले चुकून किडनॅप करून, पण आता नमिताला तिच्या घरीच सुखरूप सोडायचं. पण आता प्रश्न उरतोच ना प्रेक्षकांनो, की अवनी त्या चौघांना नक्की बाहेर काढते तरी कशी? आणि नमी स्वतः समोर येऊन सुलू आत्या आणि दत्ता काका यांच्या विरोधात साक्ष कशी देते? मग आता खोटी तक्रार केल्याबद्दल त्या दोघांना शिक्षा होईल का? पाहणं तितकंच मनोरंजक ठरेल प्रेक्षकांनो. पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून